सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. भाग 191. मग आता फायनली छोटा राणा आणि रोहित यांची अविस्मरणीय अशी एकदम मेमोरेबल आणि रोहितच्या मनात घर करणारी भेट झाली. आणि पहिल्या भेटीतच गोड, शिस्तप्रिय आणि चुणचुणीत राणा रोहितला फार आवडला. आणि इतका आवडला की तो त्याच्यासाठी प्रिन्सिपल केबिनच्या बाहेर येऊन त्याच्यासाठी खालीसुद्धा वाकला. आणि रोहितला तो सडेतोड बोलायचा. लहान मुलांसमोरच्या व्यक्तीची पोस्ट, त्यांचा दर्जा याचं काही घेणं देणं नसतं त्यांना. त्यांच्या मनात जे असतं ते बोलतात. राणाही तसाच होता, एकदम सडेतोड आणि स्पष्ट वक्ता. आणि का नसेल, त्याचे आईबाप दोघेही स्पष्ट वक्ते होते. दोघांचेही स्वभाव सारखेच असल्यामुळे कदाचित एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नव्हत्या. तसंच रोहित आणि राणी एकत्र जास्त काळ नाही राहू शकले. मग आता टिंगू राणाला म्हणाला, अरे तू आमदारांशी बोलतोस, ते खूप मोठे आहेत, तुला त्यांच्याशी बोलताना भीती वाटत नाही का? आणि इथे राणा म्हणाला, मी कशाला घाबरू, मी काही चुकीचं केलं आहे का? आणि माझी आई म्हणते, जर आपलं काही चुकलं नसेल तर आपण कोणालाही घाबरायचं नाही आणि माफी तर अजिबात मागायची नाही. मग तो आमदार असो किंवा खासदार असो, कर नाही त्याला डर कशाला? आणि हे ऐकलं तसं रोहित शांत बसला. आणि प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, राणा बाळा, तुझ्यासमोर आहेत ते आमदार आहेत आणि तू त्यांच्यासमोर असं बोलतोस का? आणि राणा म्हणाला, मॅम, मी फक्त माझं मत मांडलं, मी यांना हर्ट नाही केलं. कारण माझी आई म्हणते, कोणाला विनाकारण हर्ट करायचं नाही, समोरच्याला हर्ट करताना 1000 वेळा विचार करायचा. राणा, तू स्पष्ट वक्ता असला तरी फटकळ होऊ नकोस. आणि मॅम, स्पष्ट वक्ता असणं वेगळं आणि फटकळ असणं वेगळं. आणि अरे बापरे बापरे बाप, त्याचं हे नॉलेज ऐकलं आणि आता रोहित मनातच म्हणाला, वा, काही संस्कार आहेत या मुलाचे. असं वाटतं की याच्या आईलाच एकदा भेटावं आणि तिला मनापासून, अगदी कोपऱ्यापासून दंडवत करावा. इतक्या छोट्या मुलाला इतकं नॉलेज, आणि कुठे ते माझ्या डोक्यावरती थैया थैया भांगडा करणारा मुलगा आणि त्याची ती उद्धट आई जी त्याला चुकीचे संस्कार देते. आणि आता रोहित थोडा विचार करत होता. आणि राणा म्हणाला, तुमचं झालं असेल तर मी जाऊ शकतो का? तसा रोहित भानावर आला आणि म्हणाला, अरे थांब ना, मला सांग, तुझं पूर्ण नाव काय आहे? तसा राणा लगेच सावध झाला, कारण राणीनं सांगितलं होतं आपलं पूर्ण नाव विनाकारण कोणालाही सांगायचं नाही. आणि राणा म्हणाला, कशासाठी हवंय तुम्हाला माझं पूर्ण नाव? रोहित म्हणाला, मी फक्त तुझं नावच नाही तर तुझा पत्ता पण विचारणार आहे. आणि राणा म्हणाला, कशाला पण? रोहित म्हणाला, तू मला खूप आवडलास आणि मग मला तुला भेटायचं असेल तर मी कुठे भेटू? तुझं नाव काय सांगू, तुझा पत्ता काय सांगू? आणि राणा म्हणाला, नाही, माझं पूर्ण नाव मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण तुम्ही अनोळखी आहात माझ्यासाठी. पहिल्याच भेटीत कधीच कोणाला इतकी इन्फॉर्मेशन द्यायची नसते. आणि रोहित हसला आणि म्हणाला, हुशार आहेस की, तुझ्या आईने तुला खूप छान शिकवलंय बरं का. बरं, आणि जर मी तुझ्या प्रिन्सिपल मॅमकडून इन्फॉर्मेशन घेतली तुझी तर? आणि राणा म्हणाला, नो, आमच्या स्कूलचे सुद्धा रूल असेच आहेत की आमच्या रिलेटिव्हशिवाय कोणालाही स्टुडंटची इन्फॉर्मेशन देत नाहीत. रूल इज ए रूल. मॅम, तुम्ही रूल तोडाल का? असं राणा चक्क आता प्रिन्सिपल मॅडमला सुद्धा बोलला. आणि मॅडमसुद्धा हसल्या आणि म्हणाल्या, नो राणा, रूल इज ए रूल, तो कोणासाठीच चेंज होत नाही. आणि राणा रोहितला म्हणाला, बघा, आता प्रिन्सिपल मॅमसुद्धा तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन देणार नाहीत. मग? रोहित पुन्हा थोडा हसला, कारण आता राणानं प्रिन्सिपल मॅमला सुद्धा रूलमध्ये बांधून घेतलं होतं आणि तो फार चतुर आहे हे कळत होतं. आणि इतका वकिलासारखा हा कसा बोलतोय, नक्कीच याची आई वकील असावी असं रोहितच्या डोक्यात आलं. आणि तो म्हणाला, तुझी आई वकील आहे का रे? नक्कीच वकील असेल, म्हणून तू इतका पॉईंट टू पॉईंट बोलतोस. असा मुद्दाम रोहितनं त्याच्याकडून त्याची आई काय करते हे जाणून घेण्यासाठी वेगळा प्रश्न केला आणि गुगली फेकली. आणि राणा म्हणाला, नाही, ती तर एका कंपनीमध्ये जॉब करते.
आता रोहित हसला आणि म्हणाला, बघ, तूच सांगितलं मला की तुझी आई जॉब करते एका कंपनीमध्ये. बघ बरं, आता मी न विचारताच तू सांगितलं. तू फसला की नाही? आणि राणा म्हणाला हसूनच, पण ती कुठे जॉब करते हे कुठे सांगितलं मी? अशा कंपन्या मुंबईमध्ये लाखोमध्ये आहेत की. मी नाही फसलो आणि फसणारही नाही. मी इन्फॉर्मेशन राखून ठेवली आहे. ती कंपनीत जॉब करते. इट्स जनरल इन्फॉर्मेशन. तसा रोहित पुन्हा खूप खूप हसला आणि सगळेच हसले. आता बाप लेकाची जुगलबंदी चांगलीच रंगली होती आणि राणा बोलायचा, पण हातचा राखून बोलायचा. प्रचंड वाक्चातुर्य होतं त्याच्याकडे आणि प्रसंग अवधान तर त्याहून जास्त. आणि रोहित हसून म्हणाला, बरं, मी नाही घेणार कुणाकडूनच तुझी इन्फॉर्मेशन. मला तुझ्याकडूनच ती हवी आहे. आणि राणा म्हणाला, ग्रेट, तुम्ही संयम ठेवा आणि इतरांकडून इन्फॉर्मेशन मिळवून तुम्ही माझ्याशी ओळख केलीत तर मला नाही आवडणार. रोहित म्हणाला, ओके, पण मग समजा मला तुझी माहिती घ्यायची असेल तर मला काय करावं लागेल? आणि राणा म्हणाला, तुमची आणि माझी आणखीन जास्त ओळख झाली पाहिजे. मला तुमच्याबद्दल खात्री पटली पाहिजे की तुम्ही बॅड नाही, तुम्ही गुड आहात. पण मला एक सांगा, तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन कशाला हवी? रोहित म्हणाला, कारण तुम्हाला आवडलास म्हणून. राणा म्हणाला, पण मी तुम्हाला का आवडलो? आणि रोहित लगेच म्हणाला, तुझी शिस्त, देशप्रेम, वर्दीविषयीचं प्रेम बघून मला खूप आवडलास. आणि या विरोधात दुसरं टोक म्हणजे तो माझ्या डोक्यावरचा मुलगा आणि त्याची ती आई. एकीकडे तुम्ही दोघे आणि दुसरीकडे ते दोघे. असं म्हणून रोहित पुन्हा डोक्यावरच्या राणा आणि राणीला नावं ठेवत होता. इतक्यात राणानं त्याच्याकडे डोळे वाटारून बघितलं आणि रोहितनं जीभ चावली आणि म्हणाला, सॉरी सॉरी, पाठीमागे कोणालाही बोलायचं नाही, आता कळतंय मला. आणि राणा हसून म्हणाला, गुड. माझी आई म्हणते, हिंमत असेल तर समोरासमोर बोलावं. पाठीमागे बोलणारे, पाठीमागून वार करणारे यांच्यामध्ये ताकद नसते. आणि रोहित म्हणाला, या मताचा तर मीही आहे. अरे पण कुठे त्यांच्या नादी लागतोस, म्हणून मी त्यांच्या तोंडापुढे जात नाही. आणि किती वेळा त्यांना सांगितलं तोंडावर की गोंधळ करू नका, पण गोंधळ करायचा काही सोडत नाहीत. पण जाऊ दे ना, मी आता नाही बोलत त्यांच्याविषयी. राणा म्हणाला, मग तुम्ही मला भेटायला स्कूलमध्ये येऊ शकता आणि जेव्हा मला वाटेल ना तेव्हा मी तुम्हाला माझं पूर्ण नाव सांगेन. पण मी आत्ताच सांगतोय तुम्हाला, फक्त माझं आणि माझ्या आईचं नाव सांगणार. रोहित म्हणाला, का? तू तुझ्या वडिलांचं नाव का नाही सांगणार? आणि खामक्या स्वभावाचा, स्वावलंबी राणीचा करारी बहण्याचा पुत्र राणा म्हणाला, आता त्यांच्या वाचन आमचं काही नडलंय का? मग त्यांच्या नावा वाचन काय नडणार आहे? आणि त्यांचं नाव असल्या नसल्याने काही फरक पडत नाही. शेवटी मीच मोठा होणार आहे माझ्या स्वतःच्या हिमतीवर. आई म्हणते, श्रीकृष्णाकडे तरी कुठे होते बाप? जन्म दिला आणि गोकळात त्यांना सोडलं, तरी पण श्रीकृष्ण मोठे झाले ना. आणि त्यांच्याकडे तर आईसुद्धा नव्हती, माझ्याकडे माझी आई तरी आहे. आणि हे ऐकलं रोहित चाटच पडला. त्याची बोलती पूर्ण बंद झाली. आणि बापाच्या नावाशिवाय मुलाचं काही चालत नाही हा जो गैरसमज होता ना, तो रोहितचा दूर झाला असावा. तो तिथून उठला, त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला, जा बेटा, थँक्यू सो मच मला भेटायला आल्याबद्दल. आणि राणा हसून म्हणाला, इट्स माय प्लेजर. आणि लहान मुलं कशी पळत पळत जातात टुनटुन उड्या मारत, तसा तो पळत नाही गेला. रोहित त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता, तर तो एकदम रुबाबदार चालीत त्याचे शूज आपटत निघून गेला. त्याची इंग्लिशवरची पकडसुद्धा भयंकर होती, राणीसारखी. आईबाप भाषणात चतुर होतेच आणि दोघांकडून सगळे गुण त्याच्यात उतरले होते. एकही गुण सुटला नव्हता, कारण रोहित राणीच्या प्रेमाची निशाणी होता. राणा पूर्ण मनाने एकमेकांसोबत एकरूप होताना तो गर्भ राहिला असावा आणि तेव्हाच सगळेच्या सगळे गुण उतरले होते. आणि एक गोष्ट मात्र नक्की, भविष्यात राणा राणीची ढाल होणारच होता आणि अख्ख्या सूर्यवंशी खानदानासमोर राणीची वकिली करणार म्हणजे करणार, नो डाऊट. आणि त्याच्याकडे टक लावून बघत असताना त्याला वाटलं, किती दुर्दैवी आहे हा मुलगा. इतका गोड गोंडस मुलगा असताना याचा बाप याच्यासोबत का राहत नसेल? किती संस्कारी आहे याची आईसुद्धा, जी मुलाला इतके छान उच्च दर्जाचे संस्कार देते. आणि एखाद्याचं नशीब लिहिताना देव कसा विचित्र लिहितो ना. मी सुद्धा अशीच स्वप्न पाहिली. माझंही नशीब तसंच आहे. मला सुद्धा असाच मुलगा हवा होता, जो एकदम माझी सावली असेल. राणी, तू मला का फसवलंस? तू माझ्या प्रेमाचा अपमान का केलास?
असा आत्ताही रोहितच्या मनातून वेदनेचा हुंकार बाहेर पडून त्याच्या मनातून राणीला प्रश्न गेला आणि पुन्हा त्याला राणीचा राग आला. इतक्यात टिंगू समोर आला आणि म्हणाला, साहेब निघायचं का? आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. रोहित भानावर आले आणि म्हणाला, हो चल. रोहित गाडीत बसला आणि सगळ्या मुलांमध्ये तो पुन्हा राणाला शोधत होता. आता कार्यक्रम संपला होता. ज्यांचे पालक घ्यायला आले नव्हते ती मुलं इकडे तिकडे हुंदडत होती, पण राणा मात्र अजूनही तसाच उभा होता, एकदम स्ट्रेट उभा, सरळ खांबासारखा. आणि त्याच्या आर्मी युनिफॉर्मच्या शर्टला गुढीसुद्धा पडू देत नव्हता, पाठीमागे वाकून. जोपर्यंत अंगावर युनिफॉर्म होता तोपर्यंत राणा असाच सरळच राहणार होता. आणि यालाच म्हणायचं शिस्त. मग टिंगू रोहितला म्हणाला, काय बघतोस? रोहित म्हणाला, टिंगू, समज जर मला मुलगा असता तर तो असा असता का रे? म्हणजे बघ ना, आई वडिलांचे गुण मुलांमध्ये उतरतात असं म्हणतात, तसं या मुलामध्ये मला माझे सगळे गुण दिसतात. म्हणजे तो कोणाचा मुलगा आहे मला माहीत नाही, पण हा योगायोग असू शकतो, कारण मी सुद्धा स्वभावानं असाच आहे अगदी लहानपणापासून. मग सांग ना, मला माझा मुलगा असता तर असाच असता का रे? टिंगूसुद्धा थोडा इमोशनलच झाला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, रोहित, तू राणी बहिणीला मिस करतोय का? रोहित म्हणाला, तिला सोड रे, मी फक्त मुलाविषयी विचारतोय. टिंगू म्हणाला, हो, पण रोहित, ते मूल तुला राणी बहिणीकडूनच मिळणार होतं, अशीच तू स्वप्न पाहिली होतीस ना? रोहित म्हणाला, हो, स्वप्न पाहिली होती आणि माझी स्वप्न स्वप्नच राहिली. माझ्या स्वप्नांचा फक्त चुराडा नाही तर बुलडोजर फिरवून गेली ती स्वार्थी मुलगी. पण जाऊ दे, आज एक गोष्ट खूप छान झाली, जो हा राणा भेटला आणि आता याला भेटायला सतत इथं यावं लागेल. टिंगू म्हणाला, रोहित, आता इतक्या छोट्या मुलाला तू सतत भेटायला स्कूलमध्ये येशील का? आणि रोहित म्हणाला, का? काय हरकत आहे? मला तो आवडलाय, मग मी त्याला भेटणारच. त्यानं त्याच्या घराचा पत्ता सांगितला नाही, नाही तर त्याच्या घरी गेलो असतो भेटायला. आणि टिंगू म्हणाला, अरे बापरे रोहित, तू खूप सिरियस आहेस बरं का? आणि रोहित म्हणाला, हो, मी मस्करी कधीच नाही करत. टिंगू, तुला माहीत आहे मी जे बोलतो तेच करतो. आता चल, असं म्हणून ते पुन्हा फ्लॅटमध्ये गेले. आणि अजून तरी त्या वरच्या मुलाचा दंगा केला नव्हता म्हणून रोहित खुश झाला. आणि रोहित जसा आतमध्ये गेला तशी राणीची नोकर राणीला घेऊन आली आणि 10च मिनिटांनी ती त्याला घेऊन राणीच्या फ्लॅटमध्ये शिरली. राणा लगेच तयार झाला, घरचे कपडे घालून. त्यानं वेट हातात घेतलं आणि नोकर म्हणाली, राणा बाळा, आत्ताच आलास ना थकून, मग आराम कर. आणि राणा तिला म्हणाला, नाही, आराम हा राम असतो, आळस हा माणसाचा शत्रू असतो. पण एक मिनिट, पण आई तर म्हणते शत्रूवर सुद्धा प्रेम करावं, मग नक्की काय करायचं ग काकी? तशी ती नोकर खूप खूप हसली आणि त्याला जवळ घेतला आणि म्हणाली, राणा, तू ना खूप कमाल आहेस. आणि राणा म्हणाला, सकाळचा माझा एक्सरसाइज राहिलाय, तो मी करतो. असं म्हणून त्यानं वेट उचललं आणि पुन्हा वेट धाडकन खाली पडलं. आणि खाली रोहितचं डोकं उठलं आणि तो म्हणाला, अरे बापरे, आलं वाटतं भूत माझ्या डोक्यावर नाचायला. ए टिंगू, आता एक काम कर, तू वर जा आणि सांगून ये त्याला की गोंधळ करू नकोस. टिंगू म्हणाला, अरे पण हा नोकर कुठे गेलाय? त्याच्या बायकोला फोन करायला सांगूया ना, ती असेल तिथे. आणि टिंगूनं नोकराला फोन केला आणि म्हणाला, तुझ्या बायकोला फोन करून सांग, तो मुलगा गोंधळ करतोय, त्याला गोंधळ करू देऊ नकोस म्हणावं. नोकर म्हणाला, हो साहेब. आणि त्यानं बायकोला फोन करून सांगितलं, राणाला गोंधळ करू देऊ नकोस असं म्हणाला. पण राणानं आता त्याला जे करायचं होतं ते केलं, पण गोंधळ नाही केला. ते वजन त्याच्या हातातून अनावधानानं पडायचं, तो काही मुद्दाम पाडत नव्हता. राणी मात्र आजही ऑफिसला गेली होती. ऑफिसमध्ये तिचं काम सगळ्यांना आवडायचं. कधीही सुट्टी न घेणारी, ब्रेकमध्ये सुद्धा एक्स्ट्रा काम करत बसणारी अशी ही राणी खूप कामाची आहे असं वाटलं. आणि तिचे CEO तिला म्हणाले, मॅडम, आपल्या दिल्लीच्या ब्रँचमध्ये सुद्धा तुम्हाला जावं लागतंय, सो तुम्ही तयारी करा. राणी हसून म्हणाली, ओके सर, पण कधी जायचंय मला सांगाल का? म्हणजे माझा लहान मुलगा आहे ना, मला त्याची सोय करावी लागेल. आणि CEO म्हणाले, मॅडम, त्याला अजून वेळ आहे, पण मी तुम्हाला आपलं माहिती असावी म्हणून हिंट दिली. राणी हसून म्हणाली, ओके. आणि सर, मला अभ्यासाला थोडा वेळ मिळाला तर बरं होईल, मी UPSCची तयारी करते, इंडियन सिव्हिल सर्व्हिस. आणि ते CEO म्हणाले, अरे वा, छान, तुमचं स्पिरिट वाखाणण्याजोगं आहे. आणि मोरे मॅडम, एक सांगा, तुम्ही सिंगल आहात का हो? तशी राणी हसली, ड्रेसच्या आतमध्ये लपवलेलं मंगळसूत्र काढलं, ते अंगठ्यात पकडलं आणि गोल गोल अंगठा त्यातून फिरवला आणि म्हणाली, हे आहेत की सोबत, मग मी सिंगल कशी असेल? CEO म्हणाले, सॉरी टू से, पण तुम्ही कधीच त्यांचा उल्लेख करत नाही, म्हणून विचारलं की तुम्ही
तुमच्यासोबत ते नसतात का? बाय द वे करतात तरी काय? आणि राणी हसून सहजच म्हणाली, आमदारकी करतात. आणि ते CEO हसले. आता त्यांची कंपनी मल्टीनॅशनल असली तरी CEO सुद्धा मराठीच होते. त्यामुळे राणीचं आणि त्यांचं जरा जास्त जमायचं. आणि आमदारकी हा शब्द त्यांनी हसण्यावारी घेतला बरं का. कारण कोणी पण म्हणतं ना, फुकटच्या आमदाऱ्याच करतो, खासदारक्याच करतो, पुढारक्याच करतो, उपरोधाने. आणि राणीचा नवरा टाकावं असेल एकदम असं त्याला वाटलं. आणि ते पुन्हा हसले आणि म्हणाले, मॅडम आणि ते कुठे राहतात? आणि राणीनं आता कपाळावरच्या टिकलीवर बोट ठेवलं आणि म्हणाली, इथे कपाळात राहतात आणि कधी कधी कपाळातून डोक्यात जातात. खूप राग येतो मला त्यांचा. तसे CEO आणखीन दिलखुलास हसले. राणीचा असला हा मस्करीचा स्वभाव सगळ्याला फार आवडायचा. सगळ्याला ती खाऊ घालायची, डबे करून न्यायची आणि ऑफिसमध्ये सुद्धा कोणी आजारी आहे तर त्याच्यासाठी पथ्य पाण्याचा एखादा पदार्थ घेऊन जायची. आणि घरी हेच खा आणि तेच खा, हे खाऊ नका, ते खाऊ नका. तुमच्या बायकोला जमत नसेल तर मी करून आणते किंवा मला फोन लावून द्या, मी तुमच्या घरच्यांसोबत बोलते, तुमच्या बायकोला सांगते. सगळं सगळं बोलायची. त्यामुळे तिथंसुद्धा सगळ्यांना लगेच आपलंसं केलं तिनं. मग राणी म्हणाली, सर आज 15 ऑगस्ट आहे तरीही तुम्ही स्टाफला बोलवलं. मला तुमची ही पद्धत आवडली बरं का खरं तर, पण थोडंसं लवकर तरी सोडा ना. नाही म्हणजे माझं काही नाही हो, मी सिंगलच आहे, पण बाकीच्यांचे जोडीदार हाकलून देतील त्यांना घरातून. आणि तसंही सर मी तरी सिंगल कशी असेल, माझा मुलगा माझी वाट बघतोय हो, तर मलाही त्याच्यासोबत बाहेर जायचं आहे. ऑफिस लवकर सोडा ना. आणि ते CEO म्हणाले, बरं चला ठीक आहे, तुम्ही सांगताय तर सोडूया. आणि राणी आता लवकर घरी आली. नेहमी रात्रीची 8-9ला येणारी राणी आज चोख 3 वाजता घरी आली. आणि राणाला फार आनंद झाला. आणि त्या आनंदात राणाजींनी आणखीन 3-4 उड्या मारल्याच. आणि पुन्हा रोहित सरांचं डोकं उठलं. मग आता राणी आली की मोलकरणीची झाली सुट्टी आणि ती निघून गेली. राणी राणाला म्हणाली, राणा चल आज आपण जाऊया, मी तुला मुंबईचं प्रवेशद्वार फिरवून आणते, गेटवे ऑफ इंडिया. आणि राणा खुश झाला आणि आणखीन 2-4 उड्या मारल्या. आणि मघाचा जोश जेवढा होता त्याच्यापेक्षा जास्त जोश होता त्याच्या अंगात आता उड्या मारताना. आणि आता ते स्लॅब थर 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 थरथराट झाल्यासारखं कापत होतं. आणि रोहित म्हणाला, बापरे ही बाई काय खाऊ घालते, त्या मुलाला कुणास ठाऊक पैलवान करून ठेवलाय नुसता. टिंगू हसला आणि त्यानं रोहितच्या कानात हेडफोन घातले आणि म्हणाला, कूल डाऊन यार, लहान मुलं अशीच असतात. आता म्हणालास ना मला ही मुलगा हवा होता, मग तर असता तर त्यानंही अशाच उड्या मारल्या असत्या, मग तू काय केलं असतं? आणि माझी ही मुलं तशीच आहेत रे, तुला अजून असलं काहीच माहीत नाही म्हणून तुझ्यामध्ये पेशन्स नाहीत. लहान मुलं असल्यावर खूप संयमानं त्यांना हँडल करावं लागतं. आणि रोहित गप्प झाला. आणि आज त्याला फार फार एकटं वाटायला लागलं. एकतर तो शाळेमध्ये राणा भेटला आणि आपल्याला मूल हवं होतं असंच त्याला वाटायला लागलं. आणि टिंगूच्या बोलण्यामुळे सुद्धा तो उदास झाला आणि तो बाहेर निघाला. टिंगू म्हणाला, अरे कुठे निघालास? रोहित म्हणाला, करमत नाही यार इथे, चल थोडंसं बाहेर फिरून येऊया. आणि टिंगू म्हणाला, ठीक आहे, आजच्या दिवशी सगळेजण गेटवे ऑफ इंडियावर जातात तर आपणही जाऊ. आणि रोहित म्हणाला, कुठेही चल पण इथे नको थांबायला, नाहीतर हा मुलगा सतत माझ्या डोक्यावर उड्या मारेल आणि ती त्याची कजाग आई मुद्दाम उड्या मारायला लावेल. फक्त एकदा ना तिची नस सापडू दे माझ्या हातात, मग तिला अशी माझ्या पायात वाकवतो ना मी की बघत राहा. असं म्हणून रोहित आणि टिंगू बाहेर पडले. राणी आणि राणाच्या आधीच गेटवे ऑफ इंडियाकडे गेले आणि राणी त्यांच्या पाठीमागे लगेच दरवाजाला कुलूप लावून रिक्षा करून त्यांच्या मागे गेली. रोहित आणि टिंगू तिथं जाऊन बसले होते. थोड्या वेळानं राणी राणाला घेऊन तिथे आली आणि राणा त्या कबुतरांच्या मागे पळायचा, त्यांना खाऊ टाकायचा आणि दूर बसलेली राणी त्याला बघायची. आणि त्याच वेळी रोहितने त्याला बघितलं आणि म्हणाला, टिंगू अरे तो बघ. आणि दुसऱ्यांदा त्याला भेटण्याचा योग आला बघ आज. टिंगू म्हणाला, कोण? रोहित म्हणाला, तोच रे, सकाळी स्कूलमध्ये भेटलेला मुलगा. तुझी मेमरी ना खूप शॉर्ट आहे, थांब मी आलोच, असं म्हणून रोहित त्याच्याजवळ गेला. पण आता त्याचवेळी राणीला एक महत्त्वाचा कॉल आला आणि ती जिथं बसली होती तिथून उठली आणि बाजूला गेली, बोलायला लागली. रोहित राणाकडे गेला, हाय हॅलो केलं, दोघांनी मिळून कबुतरांना खाऊ टाकला. रोहित म्हणाला, तू कोणासोबत आलास? राणा म्हणाला, माझ्या आईसोबत. आणि तुम्ही माझा पाठलाग करताय का? तुम्ही बॅड नाही ना? रोहित हसून म्हणाला, नाही रे, मी इतका बॅड नाही.
डोंट वरी, तुझं किडनॅपिंग वगैरे नाही करणार, हा फक्त योगायोग आहे. आणि राणा म्हणाला ओके देन नो प्रॉब्लेम, बडे बडे शहरों में छोटी छोटी घटनाएं होती रहती है. असा राणानं सुद्धा फिल्मी डायलॉग मारला आणि रोहित हसायला लागला. त्याला राणीचीच आठवण आली. ती वेडीसुद्धा असेच पिक्चरमधले डायलॉग मारायची आणि राणाला तिच्यामुळेच ही सवय लागली होती. मग रोहित म्हणाला कुठे आहे ती तुझी आई? आणि राणानं राणी बसली होती तिकडं बोट दाखवलं, पण राणी तिथं नव्हतीच. मग दोघांनी थोडासा टाईम स्पेंड केला. रोहितने त्याला विचारलं कबूतर तुला हवं आहे का? राणा म्हणाला हो ना, पण ते माझ्याजवळ येतच नाही. रोहितने आता हातावर एक कबूतर घेतलं आणि ते राणाच्या हातात दिलं. राणाने ते पुन्हा उंच फेकलं आणि तो हसायला लागला. त्याचा आनंद बघून रोहितला खूप खूप आनंद झाला आणि पहिल्यांदाच तो असा कोणासोबत तरी रमत चालला होता. राणीमध्ये सुद्धा असाच हळूहळू रमला होता. आणि जेव्हा माणूस हळूहळू एखाद्यामध्ये मन गुंतवतो ना, तेव्हा त्याच्यापासून बाहेर यायला सुद्धा त्याला खूप वेळ लागतो. आणि आता इतक्यात रोहितचा सुद्धा फोन वाजला आणि रोहित तिथून बाजूला गेला आणि राणी पुन्हा तिथं आली आणि राणाला म्हणाली राणा चल बाळा, आता मला काम आहे असं म्हणून ती राणाला घेऊन गेली पटकन. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा राणा, रोहित आणि राणीची भेट होता होता राहिली. आता रोहित म्हणाला टिंगू आता तो केव्हा भेटेल रे परत? आणि राग येतोय मला त्याच्या वडिलांचा, जो इतका छान मुलगा असून त्याला सोडून राहतो. आणि या मुलाचं त्याच्या वडिलांशिवाय काही नडतच नाही रे. किती खुश आहे तो बघ ना. आणि त्याला कायम खुश ठेवणारी, प्रत्येक गोष्टीत अव्वल बनवणारी आई, वडिलांचं प्रेम देणारी त्याची आई ग्रेट म्हणावी लागेल. सकाळी कसा बोलला बघ ना तो त्याच्या वडिलांविषयी. आणि धिक्कार असो अशा बापाचा. टिंगू म्हणाला समज तुझ्या मुलाने तुझ्याविषयी असं म्हटलं असतं तर? रोहित म्हणाला शक्यच नाही, मी तर माझ्या मुलावर खूप प्रेम करणार होतो, मी अशी वेळ येऊ दिलीच नसती, पण ती वेळ येण्याआधीच. असं म्हणून रोहित पुन्हा चिडला आणि म्हणाला चल घरी चल. टिंगू म्हणाला आता रात्रीचं जेवण करूनच जाऊ. नोकराला सांगितलं की आम्ही बाहेर जेवणार आहे. तसा तोही खुश झाला. बायकोही लवकर सुटली होती, त्यालाही काम नव्हतं म्हणून दोघे पिक्चरला गेले. मग रोहित, टिंगू दोघांनी पुन्हा इकडे तिकडे टाईमपास केला. रात्रीचा डिनर करूनच आता तो डोक्यावरचा मुलगा आणि त्याची आई झोपले असतील असं गृहीत धरून टिंगू, रोहित घरात शिरले आणि झोपले. मग दुसऱ्या दिवशी राणाला सांभाळायला सकाळी सकाळी मोलकरीण आली आणि ती गाणं गुणगुणतच होती. राणी म्हणाली अरे वा आज मुडी छान दिसतोय तुझा. आणि ती हसून म्हणाली हो मॅडम, काल तुम्ही लवकर आलात ना त्यामुळे मी आणि हे पिक्चरला गेलो होतो. आणि असं म्हणून ती हसायला लागली. आणि राणी म्हणाली बास तुझ्या डोक्यातला गजरा, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू सगळं सांगते बरं का. आणि पुढच्या वेळी पिक्चरची तिकीट मी काढून देईन तुम्हा दोघांना. आणि ती म्हणाली मॅडम तुम्ही किती चांगले आहात हो. आणि राणी म्हणाली ते असू दे, पण काय ग कुठे राहतेस तू आणि काय करतो तुझा नवरा? त्या खालच्या दादांनी तुझी माहिती दिली त्यामुळे मी जास्त काही विचारलंच नाही. आणि ती उत्साहात म्हणाली हे काय इथेच खाली असतो? पुन्हा तिनं जीभ चावली आणि म्हणाली म्हणजे एका दुकानात काम करतो. राणी म्हणाली बरं मग पिक्चरची तिकीटं देते बरं का मी, एन्जॉय. असं म्हणून राणी हसली. आणि तुझा वाढदिवस कधी असतो सांग, मला तुझ्यासाठी एक साडी पण घ्यायची आहे. आणि त्या बाईला वाटलं राणी किती चांगली आहे, माणसं आणि आपुलकी जपावी तर तिनं. आणि ती म्हणाली मॅडम तुमचा नवरा पण तुमचा असाच लाड करायचा का हो? तुम्ही तर किती चांगले आहात, खूप जीव लावत असेल ना तो तुम्हाला. आणि राणीला तर आता रोहितची सगळी दादागिरीच आठवली आणि शेवटचे ते क्षण आठवले, मंगळसूत्र हिसकावून घेतलेले. आणि राणी उदास झाली. मग आता राणा गोंधळ करत होता आणि सकाळी सकाळी पुन्हा रोहितची झोप राणाच्या गोंधळानं उडाली. आणि तो म्हणाला मी ना आता एक कामच करतो, त्या बाईला जाऊन सांगतो की तू या फ्लॅटमध्ये राहायला ये आणि मी तिच्या फ्लॅटमध्ये राहायला जातो, म्हणजे ही कटकट तरी थांबेल, इतका त्रास कोण देतं राव. असं म्हणून रोहित वैतागला होता. आणि मग तो गॅलरीत गेला आणि सिगारेट काढली, पेटवली आणि धूर सोडत बसला. आणि त्यानं वरती आकाशाकडे बघितलं तर आकाशी रंगाची निळी साडी जी निम्म्यापर्यंत रोहितच्या गॅलरीमध्ये आली होती. आणि ती साडी वरती राणी सुकायला टाकत होती. आता तिला वाटलं खालच्या गॅलरीत कशाला कोणी येईल सकाळी सकाळी, म्हणून तिनं निम्मी साडी खाली सोडली होती. आमदार माणसं इतक्या लवकर उठत नसतात, खाणं पिणं नाच गाणं रात्रीपर्यंत चालतं ना त्यांचं. पण अजूनपर्यंत तरी खालच्या फ्लॅटमधून अश्लील गाण्यांचा आवाज वगैरे आला नव्हता. नोकर दिसला होता फक्त दारू घेऊन जाताना, नाहीतर या इतक्या मोठ्या सोसायटीमध्ये
खूप हायफाय लोकं राहायची आणि असे विचित्र प्रकार खूप घडायचे. रात्री अपरात्री मुली यायच्या, नाच गाणं करून जायच्या, चित्र विचित्र पिक्चर बघितले जायचे, पार्ट्या असायच्या. पण खालच्या फ्लॅटमध्ये अजून असलं काही झालं नव्हतं. पण तरी पण राजकारणी लोकांना खूप कामं असतात, त्यामुळे खाली कोणी उठलं नसेल असं राणीनं गृहीत धरलं आणि तिची साडी फडकवत सुकवत होती. आणि आता रोहितनं ती साडी बघितली आणि म्हणाला, आता हिला दाखवतो गंमत, माझ्या गॅलरीमध्ये तिची साडी आलीच कशी. असं म्हणून रोहित उठला आणि राणीची साडी त्यानं पकडली आणि खाली खेचायला लागला. तसं राणीच्या हाताला ओढ लागली आणि ती घाबरली आणि जणू काही तो अंगावरूनच साडी खेचून घेतोय असंच राणीला वाटलं. आणि तिला आता द्रौपदी आणि दुर्योधनाचा सीन आठवला महाभारतातला आणि तिने ती साडी घाबरून वर ओढायला सुरुवात केली. आणि आता रोहित कुमार आणि राणीचं साडी वॉर सुरू झालं आणि आता बघूच कोण जिंकतं. एपिसोड आवडला असेल तर कृपया स्टिकर द्या. सुपर थँक्स या बटनावर क्लिक करा. थँक्यू सो मच.